यिर्मयाचे पुस्तक 7 अध्याय वचन 16. म्हणून तू या लोकांसाठी प्रार्थना करू नकोस, अरोळी व विनंती करू नकोस, माझ्याजवळ मध्यस्थी करू नकोस, कारण मी ऐकणार नाही. देव कोणाला बोलतो? यहुदी लोकांना परमेश्वर बोलतो. आणि कोणाच्या माध्यमातून? यिर्मया हा एक संदेश होता. यिर्मया हा एक सेवक होता. काय हे लोक हट्टी मनाचे होते? हे देवाच्या बाबतीमध्ये यांचे मन, यांचे अंतःकरण नीट नव्हतं आणि सरळ नव्हता. आणि हे लोक देवाला वस्तूमध्ये शोधणार होते. हे लोक मूर्तीपूजा सोडले होते. हे मूर्तीपूजा करत असताना देखील देव म्हणला, तू यासाठी प्रार्थना करू नको. जेव्हा ते मूर्तीपूजा सोडतील, जेव्हा ते आपले मन, आपले विचार मध्ये परिवर्तन जर असेल, तर देव म्हटला की मी यांची प्रार्थना ऐकाल आणि मी यांना उद्धार देईल. आता वचनामा सांगतो की यिर्मयाचे पुस्तक 17 अध्याय वचन 9. हृदय सर्वात कपटी आहे, त्या सदैव रोगाने ग्रस्त आहे. त्यांचे भेद कोणास समजतो? भेद परमेश्वराला समजतो की हृदयामध्ये काय चालू आहे, विचारामध्ये काय चालू आहे, बघण्यामध्ये काय चालू आहे, बोलण्यात कसं आहे. देखील आमच्या जीवनामध्ये एक मनाचा परिवर्तन असणे गरज आहे. जर मनात परिवर्तन नाही येत तर आम्ही प्रार्थना करतो, देव ते प्रार्थना ऐकणार नाही. जर मनामध्ये कपटीपणा आहेत, कपटीपणा एक रोग आहे. कपटीपणा काय आहे? एक रोग आहे, एक बिमारी आहे. कारण की रोग असले कारणाने परमेश्वर आमची प्रार्थना ऐकत नाही आणि प्रार्थनेचे उत्तर आम्हाला भेटत नाहीत. पहिल्या गोष्टी, यहुदी लोक जीवनामध्ये की मूर्तीपूजा होता. आणि दुसऱ्या गोष्टी की मंडळीमध्ये देखील देव हृदय चालतो, परमेश्वर मन बघतो. बघा, प्रत्येकाला ज्यांच्या त्यांच्या वर्तनप्रमाणे, ज्यांच्या त्यांच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चालून पाहतो, अंतर्यामा पारखतो. कारण की देव हृदयामध्ये देवाला चांगल्या गोष्टी आढळल्या पाहिजेत. परमेश्वरला हृदय देव चालतो की आमचं मन परिवर्तन झाले का, हे हृदयामध्ये बदलाव आहे का. देवाचे लेखनो तुम्हाला कोणी बघत नाही, परमेश्वर आम्हाला पाहतो. देवाचे नेत्र आमच्यावर लागलेले आहे. आता दुसरा करंदिके पुस्तक 9 अध्याय वचन 7. बघा वचन 7. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरलेप्रमाणे द्यावे, कुरकुर करून किंवा देणे भाग पडतो म्हणून देऊ नाही, कारण संतोषी देणारे देवाला प्रिय आहे. वचन म्हणतो की कुरकुर करता, रडत करता, द्यायचे की नाही, करायचे की नाही. किंवा देवाचे सेवक पोहून आलेत या भीतीच्या पोहून कर दुर्लक्ष करणे, काना डोळं करणे. तर हे सर्व गोष्टी मनातून आल्याने विचारमध्ये येतो आणि विचारात आले की मन कठीण होतो. मग आमच्याकडे किती बी असेल ना, मग आम्ही नाही म्हणणार. तर वचन काय सांगतो की मी नाही बोलत, परमेश्वर बोलतो. या 3 गोष्टी असले पाहिजेत की पहिला आम्ही मूर्तीवर सोडले पाहिजेत. आणि दुसऱ्या गोष्टी, देवाच्या बाबतीमध्ये मन, हृदय कधीच कठीण करू नाही. कठीण केले ते एक रोग आहे, ते आजार आहे, बिमारीला आमंत्रण आहे. आणि तिसऱ्या गोष्टी काय आहेत? कारण की परमेश्वर देताना मन बघतो की तुम्ही ते मनातून केले काय, कोणी सांगतो म्हणून केलेत का, खुरखुर करता करायलेत, तर ते भेट, ते दान परमेश्वर स्वीकार करत नाही. देव ते अंगीकार करत नाहीत. चौथा पॉइंट, मार्क शुभवर्तमान 11 अध्याय वचन 25. जेव्हा जो प्रार्थनेचे गुडघे टेकतो, जर तुझ्या मनामध्ये कोणा विरोध काय असेल तर देवाने म्हटलं पहिले काय कर, क्षमा कर. क्षमा केल्याने परमेश्वर आमची प्रार्थनाची उत्तर देतो. जर आम्ही क्षमा नाही केलेत, देव प्रार्थनेचे उत्तर देणार नाही. देव म्हणतो जर शत्रू जर भुकेला असेल तो त्याला खायला दे, हे देवाचे स्वभाव आहे. मग आम्ही ईश्वराच्या स्वभावामध्ये आम्ही जीवन जगले पाहिजे. यशायाच्या पुस्तकामध्ये सांगतो, जेव्हा तू उपास करतो दुसऱ्यांना बोट दाखवू नको आणि राग आणि क्रोधितची व्यक्ती होऊ नको, हे देवाच्या वचनामध्ये सांगतो. म्हणजे उपास योहानचे पुस्तक 4 अध्याय
वचन 24 काय सांगतं की आत्मेने करेपणे उपास करा. म्हणजे तुम्ही जे काय करतात आत्म्यातून केले पाहिजेत आणि करेपणा पण केले पाहिजेत. खरेपणा असले पाहिजे, मिलावट नसावी. तुम्ही जे काय करतात या उपास हो आत्म्याने. या देवामध्ये की 6 दिवस काम कर, 1 दिवस परमेश्वराचा आहे. हे सगळ्या गोष्टी आम्ही आत्म्याने केले पाहिजेत, देहातून नाही आहेत. वचन म्हणतो की स्तोत्र संहितेचे पुस्तक 121 वचन 2 मध्ये दिवसा सूर्य रात्री चंद्र तुला बाधा होणार नाहीत. तर आम्ही परमेश्वर आज्ञाकारी बनले पाहिजेत आणि आज्ञा पाळणारे आम्ही बनले पाहिजेत. 4 गोष्टी यहुदी लोकांना परमेश्वर बनला. हे माझ्याकडे आलेत, हे काही गोष्टी अजून सोडले नाही. इर्मया 7 वचन 16 वाचले तुम्ही देखील. इर्मयाचे पुस्तक 17 अध्याय वचन 9 आणि दुसरं काही पुस्तक 9 अध्याय वचन 7. या सगळ्या वचनामध्ये देखील देव मन बघतो. मग आता तुम्ही म्हटलं की आमची देव म्हणजे प्रार्थना ऐकतो का? देव प्रार्थनाचे उत्तर देईल. देव आमची प्रार्थनाचे उत्तर देईल आणि देव जेव्हा तुम्ही मध्यस्थी करणार त्यासाठी देव त्यांना बदलणार. जर समोरच्या व्यक्ती बदल तयारच नाहीये मग तुमची प्रार्थना व्यर्थ आहे. मग तुम्ही त्याच्यावर किती उपास करा, किती प्रार्थना करा, किती काय करा, मग आता काय गोष्टी घडून येत नसेल तर स्वतः आत्मिक परीक्षण करा. जर तुम्ही नशामध्ये, ड्रिंकमध्ये आहे, वेगळ्या गोष्टीमध्ये आहेत, पापमध्ये अडकले असाल तर देवाच्या लेखानं त्या गोष्टी सोडा. तर देव तुमची प्रार्थना 100% देईल. ज्या जीवनामध्ये प्रार्थना नाही आहेत तो माणूस बेचैन असतो. ज्या जीवनामध्ये देवाचे वचन नाही आहेत तो व्यक्ती अशांती असतो. वचन सांगतो की प्रार्थना कमी झाल्याने नकारात्मक विचार येणे सुरुवात होतो. प्रार्थनाच्या द्वारे नकारात्मक विचारला आम्ही बंद करतो. वचनाच्या द्वारे जगातल्या विचारला आम्ही काय करतो? ब्लॉक करतो, बंद करतो. जर प्रार्थना आहे चांगले सोच, चांगले मन येईल. वचन आहेत याच्या अर्थ तुम्ही देवाच्या स्वभावामध्ये वाढायले. तर या 4 गोष्टीतून आम्ही पहिला देवाला ज्या गोष्टी आवडतात सोडून टाका आणि देवाच्या हृदय अंतःकरण चांगले ठेवा आणि करताना संतोषची मनाने करा आणि प्रार्थना करताना तुमच्या मनामध्ये कोणाविरुद्ध काय असेल तर काढून टाका. देव तुमची प्रार्थना ऐका. देव 100% परमेश्वर तुमची प्रार्थनाचे उत्तर परमेश्वर देईल.